पण तुमची सगळ्यात महत्वाकांक्षी योजना आहे त्याच्या स्क्रुटिनीमध्ये कुठेतरी गडबड होताना दिसून येते. खारघरमध्ये तसं प्रकरण समोर आलेलं आहे. बिलकुल यामध्ये कुठंही कुठलाही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो. मी स्वतः साताऱ्याच्या कलेक्टरशी बोललो, इथली माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्या बहिणींसाठी योजना आहे. याच्यामध्ये कोणी दलाल एजंट कुठे मस्ती करतील आणि कुठे भ्रष्टाचार करतील तर यांना कुठलाही थारा नाही, यांना सरळ जेलच्या आतमध्येच टाकणार, आम्ही जेलमध्ये टाकणार. आणि म्हणून या माझा हा इशारा सगळ्यांनी समजून घ्यावा. अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या एलिजिबल आमच्या ज्या बहिणी आहेत, ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या बहिणी आहेत, त्यांच्या नावावर कोणी अशा प्रकारचे पैसे खात असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी आपण स्वतः पाहिलेला असेल, स्वतः मुख्यमंत्री लाईव्ह होते. त्यांनी खूप मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जे कोणी भ्रष्टाचार करतील, लाडकी बहीण योजनेमध्ये जे कोणी गैरमार्गाने अर्ज करतील त्यांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी महत्त्वाची अशी माहिती दिली आहे. मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने व्यवस्थित बहिणींचं काम करावं, लाडकी बहीण योजनेचे फॉर्मची स्क्रुटिनी व्यवस्थित करावी असे आदेश दिलेले आहेत. आपण स्वतः पाहिलेलं असेल. तर आता या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहीत असेल चालू आहे. आतापर्यंत 2 ह्याचे हप्ते भेटलेले आहेत. आता 3रा हप्ता देखील भेटणार आहे. मग राहिलेले पैसे कधीपर्यंत भेटू शकतील, कुठल्या दिवशीपर्यंत तुमचे पैसे येऊ शकतात त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 3रा टप्पा जो आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही सर्वात अगोदर आलेले असाल तर चॅनल देखील आपला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, राहिलेल्या बहिणींचे पैसे 3ऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहेत. या ठिकाणी 3रा टप्पा लाभ देण्याचा कार्यक्रम जो आहे नाशिक या ठिकाणी देखील घेतला जाणार आहे. मग तुम्हाला अजून पैसे भेटले नाहीत, कोणाला जुलै ऑगस्टचे पैसे भेटले नाहीत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. आणि ज्यांना ज्यांना भेटलेले आहेत त्यांनी धन्यवाद भेटले म्हणून नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, आता बऱ्याच जणांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरून फॉर्म ॲप्रूव्ह देखील असून आणि DBT देखील लिंक असून पैसे आलेले नाही आहेत. जुलैमध्ये कुणी अर्ज केला होता, कुणी ऑगस्टमध्ये. त्यांचं DBT देखील ॲक्टिवेट आहे आणि फॉर्म देखील ॲप्रूव्ह आहे. मग त्यांचे पैसे कधी भेटतील हा प्रश्न खूप जणांचा आहे. बरेच जण कमेंट करून सांगतात आता की आम्हाला पैसे अजून आलेले नाही आहेत. तर बघा, सर्वात अगोदर लक्षात घ्या, तुम्हाला 100% हे पैसे जे आहेत भेटणार आहेत. सरकारने आतापर्यंत जवळपास 1,60,00,000पर्यंत या ठिकाणी हे जी योजनेचे पैसे आहेत ते दिलेले आहेत. अजून त्यांना 2.5 कोटी बहिणींना या ठिकाणी हे पैसे द्यायचे आहेत. 2.5 कोटी लाभार्थ्यांपर्यंत ही योजनेचे पैसे त्यांना वाटप करायचे आहेत. त्याच्यामुळं तुमचा 3रा टप्पा जो असणार आहे, ज्यांचे या ठिकाणी जुलै ऑगस्टचे पैसे राहिले 3,000 रुपये, अजून एकही हप्ता त्यांना आलेला नाही, अशा बहिणींचे पैसे ह्या 3ऱ्या टप्प्यामध्ये येऊन जातील. 3रा टप्पा कधी भेटणार आहे ते आपण पुढं पाहणारच आहोत. तर आता एक काम अजूनही करायचं आहे. जर तुमचे पैसे आलेले नाहीत तर तुम्ही एकदा DBT, जर लिंक नसेल तर लिंक करून घ्याच. तुम्ही आतापर्यंत लिंक करून घेतलेला असेल, परंतु DBTमध्ये देखील कुठल्या अकाउंटला DBT लिंक आहे ते नक्की पाहून घ्या. ज्या ज्या लाडके बहिणींचे आता पैसे आलेले नाहीत त्यांनी DBT कुठल्या बँकेला लिंक आहे ते नक्की बघून घ्या आणि त्या बँकेमध्ये देखील एकदा चेक करून बघा की तुमचे पैसे आलेले आहेत का. कारण की बऱ्याच जणांचा असा देखील प्रॉब्लेम झाला आहे, त्यांचं DBT होतं, दुसऱ्याच अकाउंटला लिंक बंद पडलेले एका बँक अकाउंटला आणि ते वापरत होते सध्या नवीन अकाउंट. तर नवीन अकाउंटचं त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना पासबुक वगैरे अकाउंट नंबर दिला आणि त्यांना वाटलं की ह्या नवीन अकाउंटला पैसे येतील आणि त्या नवीन अकाउंटला DBTच लिंक नव्हतं, जुन्या अकाउंटला लिंक होतं. तर जुन्या अकाउंटमध्ये पैसे गेले. मग नंतर त्यांनी या ठिकाणी समजलं की DBT ज्या अकाउंटला लिंक आहे त्या अकाउंटमध्ये पैसे जात आहेत. मग त्यांनी चेक केलं तर त्या अकाउंटमध्ये त्यांना पैसे आलेले दिसले. तर हे देखील तुम्हाला चेक करून बघायचं आहे. ठीक आहे, आलेले नसतील तर मग तुमचे पैसे येणार आहेत. तर बघा, आता सर्वात अगोदर आपण बघूयात की ज्यांनी अर्ज केलेले नाही आहेत
तर नवीन अर्ज ज्यांना करायचा आहे तर सप्टेंबर महिन्यात देखील ही अर्ज प्रक्रिया आता चालू ठेवली. लास्ट डेट याची 31 ऑगस्ट 2024 होती, ती वाढले तर पूर्ण सप्टेंबर महिना तुम्हाला अर्ज करता येतील. सप्टेंबरच्या आतमध्येच तुम्ही अर्ज करून घ्या. नंतर पुढं अजून डेट वाढेल की नाही माहिती नाही, कारण की ही दुसऱ्यांदा डेट वाढवून दिलेली आहे त्यांनी. तर मग आता राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी जमा होतील? तर बघा, आपल्याला जसं की माहीत असेल पहिला टप्पा पुणे येथे पार पडला 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान. पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच जणांना 3,000 रुपये जमा झाले, जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500. त्याच्यानंतर बघा आता दुसरा टप्पा देखील पार पडला नागपूर या ठिकाणी, जो की 29 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत पार पडला, ज्यामध्ये 1,500 3,000 रुपये बऱ्याच जणांना जमा झाले. हे ऑगस्टचे, बऱ्याच जणांचे ऑगस्टचे पैसे त्यामध्ये होते. ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता त्यांचे होते. जुलैचे देखील काही जणांना आले, म्हणजे 3,000 रुपये आले. ऑगस्टमध्ये ज्यांनी खास करून फॉर्म भरला होता त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे आले, परंतु जुलैमधले बरेच जण अजून राहिलेले आहेत. जुलैमध्ये फॉर्म भरला त्यांना अजून पैसे आलेले नाहीत, आणि काही जणांनी ऑगस्टमध्ये देखील फॉर्म भरला त्यांचे देखील पैसे आलेले नाहीत. तर मग आता या ठिकाणी बघा, हे इथं तिसरा टप्पा आहे. हे तिसरा टप्पा आता नाशिक या ठिकाणी होईल. 2 टप्पे झाले आतापर्यंत. तर हा टप्पाचे पैसे जे असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी ज्यांचे जुलैमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये कोणाला अजून एकही हप्ता भेटलेला नाही अशा बहिणींना अगोदर जुलैचे 1,500 ऑगस्टचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये या ठिकाणी भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या तिसऱ्या टप्प्यामध्येच म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच हा तुमचा तिसरा टप्पा कधीही चालू होईल. म्हणजे तिसरा टप्पा जो आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही चालू होईल, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला पूर्ण पैसे आतापर्यंत जेवढे जण राहिलेत या पैसे याचे त्यांना जमा होऊन जातील तिसऱ्या टप्प्यामध्ये. वारंवार सांगितलेलं आहे की पुढे ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. म्हणजे हा तिसरा टप्पा जो आहे, जे राहिलेले पैसे याचे त्यांना भेटून जातील. पहिल्यांदा त्यांना अगोदर 1,500 3,000 रुपये आणि मग त्यानंतर सप्टेंबरचे 1,500 रुपये ते जमा होतील. आता ज्यांना अगोदर 3,000 रुपये भेटले त्यांना फक्त सप्टेंबरचे 1,500 रुपये जमा होतील या तिसऱ्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये. परंतु ज्यांना एकही हप्ता भेटला नाही त्यांना अगोदर जुलै ऑगस्टचे 3,000 प्लस सप्टेंबरचे 1,500 असे मिळून या ठिकाणी हे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल. सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही पैसे यायला सुरुवात होईल. तिसरा टप्पा जो आहे नाशिक या ठिकाणी घेतला जाईल असं सांगितलं आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये फिक्स डेट त्यांनी दिलेलं नाही आहे. तर आपल्याला समजेलच थोड्या दिवसामध्येच. हे सप्टेंबर महिना आता सध्या चालूच आहे. अजून एक आठवडा गेल्यानंतर आपल्याला समजून जाईल की सप्टेंबरमध्ये नेमके पैसे कधी येतील. परंतु सप्टेंबर महिन्यामध्येच तुमचा तिसरा टप्पा होईल. या महिन्यामध्ये पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तर राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी भेटतील त्याविषयीची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. नवीन या ठिकाणी ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांची देखील अजून प्रक्रिया सुरूच ठेवलेली आहे. त्यांना देखील अर्ज करता येणार आहे. त्यासाठी हा पूर्ण सप्टेंबर महिना असणार आहे. आणि ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांना देखील डबल अर्ज याच महिन्यामध्ये भरता येणार आहे. आणि याच्यामध्ये ग्रामसेवक असतील, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, ह्यांना जो 50 रुपये प्रोत्साहन भत्ता भेटणार होता तो देखील भेटणार आहे. नवरात्रीच्या काळामध्ये तो पैसे जे आहेत त्यांना या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्याबद्दल देखील ऑलरेडी महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.